नमस्कार मंडळी अत्यंत महत्त्वाचं अपडेट आहे पीएम किसान आणि नमो शेतकरी सन्मान निधीच्या योजनेच्या संदर्भात. पीएम किसानचा 22वा हप्ता, नमो शेतकरी सन्मान निधीचा 8वा हप्ता आणि नमो शेतकरी सन्मान निधीचा 9वा हप्ता या हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे. आणि वित्त विभागाच्या माध्यमातून माहिती दिल्याप्रमाणे त्याचं जे काही निधी असेल त्या निधीची सुद्धा तरतूद करण्यात आलेली आहे आणि तारीख सुद्धा जाहीर करण्यात आलेली आहे. सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तर मंडळी, मी गणेश ठाकरे, न्यूज आगरी चॅनल आपलं सहर्ष स्वागत आहे. चॅनलवर नवीन असाल तर या साईडला एक सबस्क्राईबचं काळं किंवा तांबडं बटन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करा. एक घंटीचं बटन दिसेल त्याला सुद्धा ऑल करायला विसरू नका. तर मंडळी, ज्या अर्थी पीएम किसानच्या योजनेसाठी अनेक शेतकरी अनेक दिवसापासून प्रतीक्षा करत होते, पीएम किसानचा 22वा हप्ता नेमका शेतकऱ्यांच्या खात्यावर कधी जमा केले जाईल याच्या संदर्भात विचारणा केली जात होती. आणि त्यानंतर आता या योजनेला जवळपास 7 ते 8 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आणि याचाच आनंद उत्सव म्हणून गुवाहाटी या ठिकाणीच आसाम गुवाहाटी या ठिकाणी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या उत्सवाचा जी काही तारीख असेल ती जाहीर करण्यात आलेली आहे. आणि 13 मार्चला हे हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे. म्हणजे पीएम किसानच्या 22 हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे. आणि 13 मार्चला हे पैसे 2,000 रुपये 5च्या दरम्यान, संध्याकाळी 5च्या दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यावर हे जमा केले जाणार आहेत, अशी देखील माहिती आता समोर येत आहे. आणि त्यासाठी लागणारा जो काही निधी असेल त्या निधीची सुद्धा तरतूद करण्यात आलेली आहे असं सुद्धा सांगण्यात आलेले आहे. परंतु आता पीएम किसानच्या पाठोपाठ ज्या पद्धतीने राज्य सरकारच्या माध्यमातून नमो शेतकरी सन्मान निधी ही योजना चालू करण्यात आली होती आणि या योजनेचे सुद्धा 8व्या हप्त्याचं वितरण हे अद्यापही झालं नव्हतं. पीएम किसानचा 21वा हप्ता जमा झाल्यानंतर सुद्धा नमो शेतकरी सन्मान निधीच्या 8व्या हप्त्याचं वितरण झालं नव्हतं. आणि त्यासाठी आता वित्त विभागाच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण परिपत्रक करण्यात आलेले आहे, GR करण्यात आलेले आहे. आणि या GRच्या माध्यमातून मागासवर्गीय आयोग म्हणजेच मागासवर्गीय अनुसूचित जातीसाठी आणि त्याचमध्ये सर्वसामान्य जातीसाठी पीएम किसानच्या पार्श्वभूमी नमो शेतकरी सन्मान निधीच्या 8व्या हप्त्यासाठी लागणारा जो काही निधी असेल त्याची सुद्धा तरतूद करण्यात आलेली आहे. आणि 9व्या हप्त्याचं वितरण सुद्धा या हप्त्याच्या संदर्भात म्हणजे 9व्या हप्त्याचं आणि 8व्या हप्त्याचं वितरण सुद्धा केलं जाणार आहे. आणि पीएम किसानचा 22व्या हप्त्याचं वितरण हे 13 तारखेला केलं जाणार आहे अशी सुद्धा माहिती आता समोर येत आहे. आणि नमो शेतकरी सन्मान निधीच्या संदर्भात जी काही माहिती असेल म्हणजे तारीख असेल, ही तारीख सुद्धा जाहीर करण्यात आलेली येणार आहे. म्हणजेच काय तर पीएम किसानचा 22वा हप्ता, नमो शेतकरी सन्मान निधीचा 8वा हप्ता